मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे शरीर डिटॉक्स करण्यासाठी. शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय ते बघा. काही वेळा अयोग्य खाण्याच्या सवयीमुळे तब्येत चांगली नसते. कारण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त योग्य आहाराची व जीवनशैलीची गरज नाही, तर वेळेवर शरीर शुद्धीकरण म्हणजे डिटॉक्स करणे देखील फार आवश्यक आहे. काय ते बघूया. शरीर डिटॉक्स केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरही दीर्घकाळ निरोगी राहते. अनेक वेळा चुकीचा आहार आणि अनियमिततेने जीवनशैलीमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. या शरीरात साचून राहिलेल्या विषारी द्रव्यांमुळे यामुळे आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. अशा वेळी शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात काही पदार्थ वापरू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी होते आणि विषारी पदार्थही सहज निघून जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात काही पदार्थ वापरू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी होते आणि विषारी पदार्थ सहज निघून जातात. चला जाणून घेऊया अशा पदार्थाविषयी जे शरीर डिटॉक्स करतात. काय ते बघूया. लिंबू. लिंबूमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. लिंबाचा रस शरीराच्या अनेक समस्या सहज दूर करतो. लिंबाचा रस शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोबतच लिंबाचा रस शरीरातील विषारी पदार्थही सहज काढून टाकतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी दररोज सकाळी लिंबू पाणी प्यावे. आले. आले शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या वापराने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होतात. ते वापरण्यासाठी आले चहा टाकून प्यावे. फुलकोबी. कोबी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यात भरपूर फायबर असते जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. कोबीमुळे पोटही निरोगी राहते. हे भाजी किंवा कोशिंबीरद्वारे वापरले जाऊ शकते. आता नारळ पाणी. नारळाच्या पाण्याच्या सेवनाने शरीर डिटॉक्स करता येते. हायड्रोजनयुक्त पाणी. हायड्रोजन हा अतिसूक्ष्म व अतिशक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे. हायड्रोजनयुक्त पाणी नियमितपणे पीत राहिल्यास शरीर डिटॉक्स होत राहते. अशा प्रकारे मित्रांनो याची पहिली टीप संपलेली आहे. आणि दुसरी जी टीप अशी आहे ती बघूया. पोट दुखत असल्यास घरगुती सोपे उपाय. काय ते बघूया. आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. आल्याचा रस नाभीवर लावल्याने आणि हलकी मालिश केल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते. अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद एकत्र करून थंड पाण्यासोबत घ्यावी. असे केल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते. अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाचा रसामध्ये थोडेसे पांढरे मीठ टाकून प्यायल्याने पोटदुखी थांबते. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोटदुखी लगेच थांबते. चांगल्या प्रकारे शिजवलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोटदुखी थांबते. 1 ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोटदुखी थांबते. सुंठ. सुंठ, जिरा आणि काळी मिरी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण बनवून घ्यावे.
गरम पाण्यासोबत 1 चमचा हे चूर्ण घेतल्याने पोटदुखी थांबते. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.